संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ आंबेडकर, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा मला भगवंताचं ज्ञान अभंग रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, भागवताच्या रूपानं प्रगट केलेला आहे. तुह्य प्रगट केले विश्व ब्रह्मच केले. म्हणून आज या ठिकाणी वाजे वस्तीवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अध्याय 9 आणि ओवी पहिली ज्ञानेश्वरी लिहिली. त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रगट करताना नामदेव महाराज म्हणतात, नमा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवा. जसं आपण बहिर्निष्ठ उदाहरण पाहतो, भातेल्या कढईमध्ये भात टाकला, शिजला कधी म्हणतो एक शीत शिजलं की भात शिजला. त्या पद्धतीने माऊलींची एक ओवी अनुभवली तर संपूर्ण ज्ञानेश्वरी, भागवत, संत महात्म्यांची अभंगवाणी सगळं कळलं. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. आपल्याला आत्ता या वाजे वस्तीवर अध्याय 9 पहिली ओवी काय ओवी सांगते, तरी अवधान एकले तुझे, फक्त एक लक्ष द्या. काय देऊ नका, भाकर नको, काय खायला नको, काय नको, पैसा अडका न लगे अडका रुका, काय लागत नाही. देह आहे, देहात भगवंत आहे, त्या भगवंताचं नाम श्वासामध्ये चालू आहे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. तरी शब्द पॉवरफुल आहे. काय तरी, अरे एवढं काम कर, म्हणजे त्याच्या पाठीमाग केवढी पॉवर आहे. तरी शब्दामध्ये माऊलींनी होते. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. एकच श्वास. वाल्या कोळी होता, तुम्हाला हकीकत माहिती आहे वाल्या कोळी. खुनी, दरोडेखोर, लुटमार करणारा, मासार करणारा. आणि काय झालं नेमकं, नारद मुनी त्याच रस्त्याने चालले. त्यावेळेला वाल्या कोळी पुढे आला आणि कुऱ्हाड उगारून म्हणला, ए जोगड्या, तुझ्याजवळ काय असेल ते मला दे. तेव्हा म्हणला, नारद मुनी म्हणले, माझ्याजवळ काय नाही बाबा, फक्त एक विणा आहे. खोटं बोलतोय. दमबाजी दिली, सगळं दिलं, पण काहीच नाही. तपासलं सगळं. नारदाचे काय असेल ते सगळं तपास, काय नाही मिळालं. काय रे, जा आता. नारद मुनी हसले आणि बोलले, बाबा तू मला सगळं तपासलं, कुऱ्हाड घेऊन आला, काय मागायचं ते तू मागण्याचा प्रयत्न केला, माझ्याजवळ काय मिळालं नाही. आता तू म्हणतो जा. म्हणला, एक विचारू का तुला, आता मी
तुला जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर तू द्यायची. म्हणला तू एवढा मोठा व्यवसाय, लूटमार करणं, प्राणीची हत्या करणं, हे सगळं करणं कोणासाठी करतो रे? म्हणजे कुटुंबातल्या माणसासाठी करतो. कुटुंबातल्या माणसासाठी? नारद मुनी आश्चर्याने बोलले, कुटुंबातल्या माणसासाठी? हा, मग माझा एवढाच प्रश्न आहे. तू तुझ्या घरी जा, तुझ्या बायकोला, मुलाबाळांना, आई वडिलांना, बहीण भावांना विचार, मी कमावून आणतो, लुटमार करतो, प्राणीहत्या करतो, आणून तुम्हाला देतो, तुम्ही खाता. या पापाला वाली कोण? बायकोला विचारलं, बायकोने सांगितलं आम्ही वाली नाही, तुम्ही आणून देताय म्हणून आम्ही खातोय, आम्हाला काय संबंध त्याचा? प्रश्नाचं उत्तर पत्नीने देऊन टाकलं. आई वडिलांना उत्तर विचारलं, तेच उत्तर. बहीण भावांना विचारलं, तेच उत्तर. मुलाबाळांना विचारलं, तेच उत्तर. पश्चाताप झाला आणि नारदाकडे आला आणि नारदाचे पाय धरले. म्हणले, महाराज, पापाला वाली कुणी नाही, मीच आहे. आता मी एवढे डोंगरा एवढं पाप केलं, कसं करू? म्हणलं, ठीक आहे, तू असं कर, तुझा श्वास चालू आहे ना? आहे मग आत श्वास घेताना सो, बाहेर सोडताना हम, असा श्वासामध्ये उच्चार कर. तो हम सो, श्वासात हम अक्षर वर ओढायचा आणि सो खाली सोडायचा. सोहम नामाचा जप हम सो हम सो हम सो उलट करू लागला. म्हणजे अरे तसं नाही, सांगितला, प्रयत्न केला, पण त्याला काय जमाना. म्हणलं, ठीक आहे, ठीक आहे. कसा जप करीत बस. मग श्वासामध्ये हम, वर घेताना हम, बाहेर सोडताना सो, हम सो हम सो हम सो, असा जपीत बसला तर थोड्या वेळाने, थोड्या कालावधीमध्ये सो हम ध्वनी तयार झाला. आणि मग एक दीर्घ श्वास घेतला. ब्रह्मस्वरूप म्हणजे ध्वनी तयार केला. चा ओम तयार झाला, कुंभक तयार झाला. ओम ध्वनी तयार झाल्यावर एकाग्रता तयार झाली आणि एकाग्रता तयार झाल्याबरोबर सो हम सो दीर्घ श्वास घेतला. हम सोचा ओम ध्वनी तयार झाला आणि ओंकारामधून पोटामध्ये कुंभक तयार झाल्यामुळं नाभिस्थानी दाब बसला. बघा, एक नाम तरी अवधान एकलदी, एक नाम, एक नाही, पुन्हा नाही घेतलं. पुन्हा काय त्याने घेतलं तू. सो म्हटला, सो
स्वध्वनी तयार झाल्यावर तो पोटात जाऊन नाभिस्थानी स्थिर झाला. कुंभक तयार झाला. स्वचा ओम तयार झाला आणि कुंभकाची पावर वाढली. ओम ध्वनीची पावर वाढली. नाभिस्थानी दाब बसला. वाल्या कोळ्याचं सांगतोय बरं का, माझं नाही, तुमचं नाही, कोणाचं नाही. कारण तुम्ही सो आणि हम जपता का नाही तपासच लागत नाही. म्हणजे ज्यांनी एक सो मध्ये ओम तयार केला, एक ओम ध्वनी तयार झाल्याबरोबर नाभिस्थानी दाब बसला. दाब बसल्यानंतर आधिमाया कुंडलिनी शक्तीला ओंकाराच्या नादब्रह्मामध्ये कुंभकामध्ये दाब बसल्याबरोबर, ओमचा दाब बसल्याबरोबर तिनं मुख उघडलं. एवढा वाईट विचाराचा माणूस वाल्या कोळी एक सो नामामध्ये तो ओम म्हणू लागला. ओमचा ध्वनी तयार झाल्यावर बिंबीला दाब बसला. बिंबीला दाब बसल्याबरोबर कुंडलिनी शक्ती जागी झाली आणि कुंडलिनी शक्ती जागी झाल्यानंतर ओम ध्वनी कुंडलिनी शक्तीमध्ये शिरू लागला. मुखामध्ये तो हळूहळू आत जाऊ लागला. ओ तसं ती आडे सोडायला लागले. 3.5 वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी ती आडे मोकळे करू लागली. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, 8वा झाला आणि ओम म्हणत कुंडलिनी तहाट उभी राहिली. एक श्वास, एक श्वास, एकच वाऱ्या कोळ्याने घेतला आणि कुंडलिनी जागी झाल्याबरोबर ती तहाट उभी राहिली. आपल्या माकड मुख आधो केलं आणि माकड हाडापासून आपल्या पाठीच्या कण्याला 21 मणी आहे. प्रत्येक मण्याला 4 होल आहे. ती कुंडलिनी शक्ती त्या सगळ्या मणीतून फिरत 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 आपल्या मणक्याच्या शेवटच्या म्हणजे गळ्याजवळ जो शेवटचा मणका आहे तिथं जाऊन कुंडलिनी थांबली. आता पहा बरं का, ओम ध्वनी तयार झालेला आहे, मुखामध्ये शिरलेला आहे. एवढं सगळं झाल्यावर ओम ध्वनी कुंडलिनी शक्ती जागी झाल्यावर ती अधोमुख केलं आणि माकड हाडापासून आपल्या पाठीच्या कण्याला 21 मणी आहेत. त्या 21 मण्यामध्ये कुंडलिनी सगळे 4 एका मणक्याला 4 होल आहेत. सगळे होल फिरले आणि मग मधल्या 3 होते. 3 सगळे होल फिरले आणि चौथा मधला होता. त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्ती तहाट उभी राहिली. तहाट जाती आईची घडी पुन्हा नव्हे. पावर निर्माण झाली. वाल्या कोळ्याची पावर निर्माण झाली. ओम ध्वनी पाठीमागून
मणक्याच्या गळ्याच्या वरला मणका आहे, गळ्याच्या वरला मणका गळ्याच्या बरोबर तो मणका आहे, त्या मणक्यामध्ये कुंडली येऊन उभी राहिली वाझ्या कोळ्याची. एवढं पाप केलेला माणूस एक एक खडा टाकून 7 रांजण खड्याने भरलं. किती पाप झालं मोजमाप नाही. मग एवढ्या पापाचा नाश होऊ लागला. एवढं पाप केलं, मागे जन्मातलं पाप, ह्या जन्मातलं पाप सगळा मोकळा झाला. आहे मोकळा झाला. माझ्या कोणी मोकळा झाला. आणि मग पूर्व मार्गाने तो सरळ ब्रह्मांडात गेला. मुंगी नेत्र तोल्य असे 10वे द्वार. त्या 10वे द्वारातून सत्वर आत गेला ब्रह्मांडात. आत्मस्वरूप झाला. पुढले 7 चक्र ब्रह्मांडातली ओलांडली. उन्मुनीच्या सुखात पांडुरंग भेटी. पांडुरंग स्वरूप झाला. 12 वर्ष उठला नाही. आपण किती तास करतो? 1 तास सुद्धा आपली चालचूळ होती. 1 तास तरी अवधान एकले दिजे. काय माऊली आहे. 16व्या वर्ष तरी अवधान 1 लक्ष. अरे 1 लक्ष द्यायला तरी विसरू नकोस. तरी अवधान एकले वाजा कोळी एका नावामध्ये ब्रह्मांडात गेला. मुंगी नेत्र तुल्य असे 10वे द्वार. भोयांच्या मध्यभागी मुंगीच्या नेत्रापेक्षाही सूक्ष्म 10वे द्वार एवढंच होत. आणि त्याच्याहून आपला जीव बारीक. किती बारीक होतो पहा. मुंगीच्या नेत्रातून तो जायचं ठरल्यावर किती होतो बारीक. इथं नाभिस्थानी असणारा जीवात्मा भ्रुकुटीस्थानी अगदी शून्यासारखा होता. शून्यासारखा. अशी पावळ तयार, वाझ्या कोळ्याची पावळ निर्माण झाली. 12 वर्ष त्या जागेवर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतू 12 वर्ष. म्हणजे 12 पावसाळे, 12 उन्हाळे आणि 12 हिवाळे एवढं सहन केलं एका नामामध्ये. तरी अवधान एकले तिचे. 1 लक्ष. तरी 16व्या वर्षी ज्ञान प्रगट करणारे ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज. तरी अवधान एकले तिचे. मुंगी नेत्र तुल्य असे 10वे द्वार. त्यातून जीवात्मा तेवढा सूक्ष्म. अणु रेणू या ठोकडा. अणुचे 10 भाग. 1 रेणू.
रेणूचे 10 भाग, एक त्रस्त रेणू आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म. एवढं सोपं गणित सांगितलं असताना आपल्याला का होत नाही? आपण कुठं चुकतो? माऊली ते सांगतात, तरी अवधान, एक लक्ष द्या. काय नको मला? अवधान कालवनातली तरी नाही, परमार्थामध्ये तरी. ज्ञानेश्वर माऊली एवढी पावर आपल्याकडे आहे, आपल्याकडे आहे. करतो का? नाही करत. 24 तासातला 1 तास 1 क्षण. 1 तास किती? 1 क्षण. तरी अवधान एकले तिचे. हा देह कशासाठी? खाण्यापिणा. अरे ईदभर पोट आहे, ते भरत नाही. भरतं का? सकाळी नाश्ता केला की दुपारी जेवायला पाहिजे. दुपारी संपला की संध्याकाळी जेवण पाहिजे. तरी पोट भरलं का? रिकामच. आणि ईदभर पोटासाठी एवढ्या आटाटी, एवढ्या किती आटाटी करतो? अरे किती कष्ट केले, मिळायचं तेवढंच मिळतं आणि मिळालं तेवढंच आपण त्या पोटासाठी वापरतो. काय आहे? अन्न, वस्त्र आणि निवार. एवढ्यासाठी किती कष्ट आहे, किती पळापळ. सगळ्या सडका, सगळ्या गाड्या पळात्यात, धावत्यात, पळात्यात, धावत्यात. पोट काय भरलेलं नाही. पुन्हा नाश्ता करायला जातो. किती वेळा नाश्ता करतो तपास लागत नाही. किती खातो, किती सगळं सपाट. आणि मग हे फरक नसल्यावर नामावर पुढे लक्ष येते. म्हणून तरी अवधान एकले तिचे. माऊली सांगतात, एक लक्ष द्या. 24 तासातला 1 तास 1 लक्ष. एक लक्ष. देह जावा त्वारा हो, पांडुरंग दृढ भाव. सो म्हटला. आपल्याला लगेच तयार होणार आहे, लगेच. पण आपण भीतो. कुंभक केला, कुंभक झाला थोडा आणि जरा गुदमारल्यासारखं गुदमारलं, दिलं सोडून. काय इथं काय म्हणतात? देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. सगळे संत बोंबलून जमले. आम्ही काय ऐकायला तयार नाही. त्या पोटासाठी केवढाले बंगले, केवढाले गाड्या, ऊस, सगळं पळापळ, धावपळ सगळं करतो आणि खातोय. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणानं आयुष्य खाल्लं जातं. उजाला मोठा झाला, अरे बारीक झाला, मृत्यूच्या दबड्यात जाऊन पडला. थोड्या दिवसात मृत्यू येणार आहे, काळजी करायची गरज नाही. म्हणून माऊली सांगतात, तरी अवधान, एक लक्ष द्या. एक लक्ष.
सो परमात्मा पांडुरंग, हम जीवात्मा. श्वासामध्ये प्रत्येकाच्या श्वासात नाम पडले. या नामावर जीव तरलेला आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडवणे. सगळे प्राणी मात्र, सगळे चराचर सृष्टी नामावर तरलेले आहे. तो जीव नामावर तरलेला आहे. देहाला अन्न, वस्त्र, निवारा, धन, संपत्ती, मुलं बाळ सगळं देहासाठी. देह आणि तो पंचतत्वाचा आणि 3 गुणाची अष्टधा प्रकृती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, रजतम आणि सत्व, अष्टधा प्रकृती. या प्रकृतीमध्ये सप्त धातूच्या गोळ्यामध्ये, घाणीमध्ये जीवात्मा मातेच्या उदरामध्ये सुंदर असा देह बनवायला सुरुवात करतो नामाच्या पावरनं. तिथे इतकं नाम वापरतो, बाकीचं डोक्यात नाही. बाकीचं नाही, काय पाहिजे, काय घेणं देणं नाही. तो जीवात्मा सप्त धातूच्या गोळ्यामध्ये, म्हणजे पहा तिथं हाड आहे, मांस आहे, रक्त आहे, श्वेनित आहे, श्वेत आहे, श्वेनित आहे, नाडे आहेत, शिरा आहे. या सगळ्यांचा गोळा मातेच्या उदरामध्ये जीवात्मा प्रथम पुढं तुमच्या सहस्रदल कमलामध्ये भगवंताचं नामस्मरण करत 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 पहिलं शिर कमल धारण करतो. ते पुन्हा खाली आला, पोटात शिर कमल झालं एका मासामध्ये. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये छाती आणि भाऊ धारण करतो. क्षत्रिय धर्म कोणाला दिला नाही, सगळ्यांना दिलाय, पण वापरायची माहिती नाही. स्त्री असो पुरुष असो, माहिती शिवाय नाही. काय आता तुमच्या चेहऱ्यावर पाहिलं की तुम्हाला वाटतं आमच्या डोक्यावर हात ठेवा, नाही का? डोक्यावर हात ठेवा आणि लगेच देव. कोणाच्या डोक्यावर हात ठेवला का? सगळ्यांनी नामस्मरण केले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, गोरोबकाका, नरहरी सोनार, सावता महाराज, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, सगळ्या संतांनी, महात्म्यांनी, सगळ्या जातीतल्या महात्म्यांनी हेच नामस्मरण केलं. दुसरं नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामाशिवाय काही. पण आपण इकडं लक्ष दुर्लक्ष करतो. तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलास. जागा चुकला. बाहेरचं चटकन करतो. कोणाला राग आणायचा असलं तरी लगेच राग आणतो, लगेच काठ्या कुराडी. दम नाही, रागाला दम नाही, द्वेषाला दम नाही. एकमेकाचा द्वेष करतो. राग, द्वेष, मत्सर, इच्छा, वासना, भुली, भ्रांती, सगळा भ्रमिष्ट,
सगळं भ्रमिष्टपणा. आणि कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे, एक हरिनामामध्ये उद्धार होतो, एक हरिनामामध्ये. पण आपण कस लावत नाही. कस लावला का? नाही लावत नाही. लावला थोडा, काय जरा झालं, गुदमरलं, काय झालं, झटका बसला, घाबरला, काय म्हणले, दम लागला, गुदमरलो, झटका बसला. असं कुठं असतं का तेव्हा? अरे बाबा, तुझं हे 3.5 हाताचं देह कसा आहे आता तपास केला का? हाड आहे, मांस आहे, रक्त आहे, श्वेत आहे, श्वेनित आहे, नाडे आहे, शिरा आहे, हे सगळे आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये मन बसलेलं आहे. त्या मनाप्रमाणे तुम्ही वागता. बाहेर मनाप्रमाणे, मनाला बाहेर आला तर मनाप्रमाणे वागू नका. पहा काय गंमत होते. मनाप्रमाणे वागायचं नाही. मन काय मायेत गुंतवतं, इतकं गुंतवतं की कोणाला कशाची कोणतीही पर्वा नाही. आता नवीन विज्ञान आलंय, मोबाईल. मोबाईल लहानापासून मोठ्यापर्यंत मोबाईल. लहान मुलं सुद्धा जेवायचं ठरवलं तर आईने मोबाईल करून ठेवायचा टक टक, आणि त्या मुलांनी तिकडं पाहायचं आणि इकडून तोंडात घालायचा. तो नको म्हणतो, मग 2-3 वेळा मुंडका लावल्यावर मग भेटो घात. ते मोबाईल पाहणे विज्ञान आहे. विज्ञानाचा दुरुपयोग होऊ लागला. चांगला आहे तितकंच वाईट बनत चाललं. काय दोष सगळ्यांना, लहान मुलाला, एवढ्या मुलांना आईने मोबाईल द्यावा, चित्र काढून द्यावी, त्याने तिकडं पाहावं, बोट हाणावं, घास आला नको नको म्हणतो, पण 2-3 वेळा केल्यावर का काय अवस्था. मोबाईल आवर तुम्ही सुद्धा. काही लोक कार्यक्रम कसला असू द्या, सभेचा असू द्या, सगळ्या ह्याचा असू द्या, प्रवचनाचा असू द्या, कीर्तनाचा असू द्या, कशाचा आहे, माग बसणार आणि मोबाईलला ठोकं मारीत बसणार. मोठ्याने टोकं मारीत बस. इकडे काय चाललं तुमची, तुम्हाला, आम्हाला काय गरज नाही. काय नाही नाही म्हणतो. गरज असून सुद्धा नको सांगतो. म्हणजे जे विज्ञान जे चांगलं आहे, ज्या क्षणाला तुम्हाला अमेरिकेत फोन करायचा, आपल्या मुलाला, बाळाला म्हणा, कोणाला करायचं असेल, बटणं मारून आपण एकमेकाशी बोलू शकतो. ठीक आहे. आपल्याला एकमेकाचा निरोप करतो, एकमेकाची माहिती करते, जीवन चांगलं चाललंय, कसं काय चाललंय, बरं चाललंय, सगळं ठीकठाक चाललं जातं. पण त्याचा दुरुपयोग केला जातो. चोर लोक बरोबर पुढे मीच आहे आणि कोणत्या ठिकाणी डालला मारायचा आहे बघ, किती लोक घेऊन येतो, तेवढी लोक घेऊन अगदी व्यवस्थिशीर
चोरेमारे करतात. विज्ञान काय उपयोग. म्हणून तरी अवधान एक लेखिके, एक लक्ष एकच. तुकाराम महाराजांनी एक लक्ष दिलं. ज्ञानेश्वर माऊलींनी एक लक्ष दिलं. 6 महिने ज्ञानेश्वर माऊलींनी अभ्यास केला, प्राणायाम केला. आपण बहिर्निष्ठ प्राणायाम करतो, माऊलीने अंतर्निष्ठ प्राणायाम केला. कसा केला तपास. आमच्याजवळ घडलाय. माऊलीने तुमच्या देहासारखा असताना 6 महिने कुंभक एक कुंभक पोटामध्ये श्वास आला, परत बाहेर सोडला नाही. जमल का? नाही जमायचं, नाही जमायचं. आहे का कोण तयार? श्वास घेतला, इथं बसलोय, प्रवचन आहे तोपर्यंत सोडायचं नाही कुंभ. कोण करेल का? जमणार. काय सांग, काय सांगू त्या देवाची मत, त्या भगवंताची काय मात सांगा. एवढी पॉवर आहे. असा ज्ञानाचा साठा तुम्हाला प्रत्येकाला देऊन टाकला, प्रत्येकाला देऊन टाकला. शुद्ध कसोनी या पाहावी, वरील रंगान पुलाव. शुद्ध कसोनी पहा. भगवंताचं नामस्मरण करताना शुद्ध. काय शुद्ध आहे? श्वास शुद्ध आहे. पण आज स्व म्हणून घेताना 12 बोटे आलेला श्वास, त्याच्यामध्ये हे सगळे जीवजंतू, सगळे हवा शिरते 12 बोटामधून. म्हणजे तो श्वास शुद्ध असताना गाढ होतो. सो गेला, नाभिस्थानी थांबला. सो किती वेळ? 2 सेकंद. पुन्हा 2 सेकंदांनी बाहेर. आता काय सांगावं. तरी अवधान एकले दिली, एक लक्ष. एक लक्ष, एक लक्ष द्या. एक लक्ष. आता नामाचे सूत्र जुळू लागले. एक लक्ष तयार व्हायला लागले. एक तरी अवधान एकले दिली. आबा तुमचं वय किती? 63. 60 आणि 3 63. 63. 37 वर्षे 100ला. 100 वर्षाचं आयुष्य आणलंय का? काय माहिती. मग काय नसलं तरी 100 वर्षे करा. आपलं नसलं तरी 100 वर्षे करा. नामाच्या पावन, नामाच्या पावन करा. त्यामध्ये भेसळ करू नका. तुमची सगळ्यांची भेसळ असते. भेसळीमुळं नामाकडं दुर्लक्ष होत. भेसळ तरी अवधान एकले तिथे. दुःख वाटतं, दुःख वाटतं. एवढं सोपं असताना माणसं का करीत नाही? काय अवघड आहे? काय अवघड आहे? बोलायचं.
89 वर्षामध्ये आता परमार्थ नकळत कळायला लागला. नकळत बाबांच्या वेळेला हुडपणा केला, तारुण्यात घालवलं. पंचायत समिती इकडं तिकडं बोंबलत फिर सरपंच झाला, लोकांच्यासाठी कष्ट केले, काय उपयोग नाही. कलियुगामध्ये लोकांच्यासाठी कष्ट करायला काय अर्थ नाही. कोणी जाण ठेवत नाही, जाण ठेवत नाही. उपकार केलेले उपकार विसरून जातात. म्हणून माऊलींनी एवढं प्रमाणबद्ध ससूत्र सांगितलं तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. एक असा सोहळा कुठं नाही. आता या वाजी वस्तीवर सोहळा निर्माण झाला. जो परमात्मा पांडुरंग हम जीवात्मा दोन्ही निराकार, दोन्हींचा लाघव मनुष्य देहामध्ये नराचं नारायण होण्याचा अधिकार, तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. हा सोहळा आहे. वाया जातो आपला जन्म, वाया. आपण हा आत्ता चाललेला क्षण पुन्हा नाही. जाती यायची घडी पुन्हा नव्हे. हा परमार्थ आहे. या परमार्थ भक्तीच्या सोहळ्यामध्ये येऊन बसला तरी तो ते 1 तासाचा सोहळा खूप लाख मोलाचा. म्हणून तरी अवधान एकले दिजे. तरी शब्द का लावला. एक लक्ष देताना तरी त्या श्वासावर एक लक्ष देताना किती पॉवर पाहिजे, तरी एवढी पॉवर पाहिजे की एक लक्ष सुट्टा कामा नाही. सोचा सो झाला, ओम अहम झाला. नामाची धार तयार करायची तरी अवधान एकले दिजे. नामाची धार तयार करा. सो गेला हम गेला सो, सो गेला हम. नामाची धार तयार करा. ही घडी पुन्हा नाही. ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर माऊली, त्यांची ती ज्ञानेश्वरीतली 90 अध्यायातली पहिली ओवी, तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. काय मजा आहे ते कळेल. तुम्ही एक लक्ष द्यायला कंटाळा करता. लक्ष लागायचा टाइम आणि तुम्हाला बाहेर जायचा टाइम अगर, म्हणजे शिकारी का बकत कुत्ते को आया, कुत्र्याला आल्या हागायला, शिकार आली, काय करायचं सांगा. नामावर लक्ष द्यायची वेळ आणि तुम्हाला लागले सांगा. म्हणजे काहीतरी कारण निघल. एक नाही, प्रत्येकाचे कारण अलग अलग, स्वभाव अलग अलग. एकाच मातेच्या उदरामधून
बहीण भाऊ आले सभा वेगवेगळे वेगवेगळे एक नाम घ्या एक नाम घ्या काय नाही सगळं सुरळीत एक नाम घ्या सगळं सुरळीत पण त्या नामाची पावर तयार करा बसायची वेळ झाली बसत जा नामाची वेळ आपली ठरवून घे बसायची वेळ झाली बसत जा नियमानं करीत जा 1 तास 2 तास 3 तास 4 तास 4.5 तास तरी अवधान एकले दिजे काय सांगितलं ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल 4.5 तास शवासन टाका नाही तर सहजासन टाका 1 तास व्हायला मुदत नाही करीत राहिलं पाहिजे आपण करतो पण आपलं मन बाहेर बसलोय घरात मग आवांचं कसं काय चाललंय आमक्याचं कसं काय चाललंय मन तिकडं काय त्या मनाला सांगायचं मन सो हम झाड नामाची तयार करा 1 झाड सो झाला हम झाला सो नामाची धार नामाच्या धारीवर चालला पाहिजे नामाच्या धारीवर सो आणि हम नामाची धार एकदा नामाची धार तयार झाली की ते हळूहळू दीर्घ होत जाते आपलं तेवढं कार्य आहे म्हणून असं घडतं पॉवरफुल असलं तर एकाच दिवसात कणकय्या बाबांशी चर्चा केली हैदराबादवरून पुण्यामध्ये आलता मशीन काम करीत म्हणजे उद्योगधंद्यासाठी चालला अरे करता करता सर त्याला बाबांची गाठ पडली 4.5 तास दोघांची चर्चा तो म्हणला होईल का बाबा म्हणजे होईल नक्की म्हणजे तू 1 लक्ष दे झालं 1 लक्ष दे झालं असं सांगितल्यावर म्हणला ठीक आहे देतो 1 लक्ष घरी गेला 8 वाजले होते 8 वाजता बसला पहिला श्वास घेतला सो म्हटला ब्रह्मांडात म्हणजे 10वे द्वारातून वर आणि हम म्हटला की 10वे द्वारातून नाभिस्थानी सावकाश जायचा सावकाश यायचा किती तास रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत सारखा श्वास सो हम नामाची धार तिथं वायदा मुदत नाही केला ते करू उद्या करू परवा असं म्हटलं नाही बसला तयार सकाळी उठला गडबडीने उठला बाबांचे बाबा ऊपर जाता है पण नीचे आता सगळं त्यांनी सांगितल्यावर बाबांनी सांगितलं तरी अवधान एकले दिजे माऊलींची ओढ लक्षपूर्वक कर सो
सो ध्वनी तू पटकन घेतो आणि पटकन वर सोड, पटकन खाली आणतो, वर घेतला खाली गेला, तसं नाही. सो सावकाश घेतला, सावकाश घेतल्यावर थोडा वेळ झाला, कुंभक तयार झाला. कुंभकातून ओम ध्वनी तयार झाला आणि ओम ध्वनी तयार झाल्याबरोबर कुंडली शक्तीला दाब बसला होता, तर तो बसला किंवा जायचे खाल्याची, पण तिला पुन्हा असा ओमचा दाब बसल्यावर ते हळूहळू मुख उघडलं, मुख उघडलं, पुन्हा ओम ध्वनी वायू कुंडलीच्या मुखामध्ये वायू नामाचा ध्वनी शिरला, हळूहळू चालू लागला. कुंभक तयार झाला, कुंडली शक्ती जागी झाली. ती चटकन करायचं, चटकन सोडायचं. त्यात ते हळूहळू केली, हळूहळू जागी झाली. मुखामध्ये ओम ध्वनी शिरला, ओंकार ध्वनी तयार झाला. ती 3.5 विठोळे घालणारी वायुरूप कुंडली ताहट उभी राहिली. मुख खाली केलं, माकड हाडापासून मुरकुटे स्थानापर्यंत कुंडली शक्ती उभी राहिली, उभी राहिली. असा सोहळा नाही आता या वाजेवाडीतल्या वाजे गाव घरामध्ये, वाजेंच्या घरामध्ये आता आई जाती ऐशी घडी पुन्हा तयार. तयार घाबरायची काय गरज, बाहेर पडायचं आणि मग घाबरणार नाही राहील का? काय माहिती नाही, घडलं भेलं. सोडलेलं सोडून काल असा दिवस सोहळा आहे, पुन्हा नाही. जाते ऐशी घडी पुन्हा नाही. लक्षात यायला पाहिजे मी काय बोलतो. धरला सो, सोडला हम, धरला सो, सोडला हम. असा सोहळा कुठेही मिळणार नाही. या क्षणाला या ठिकाणी सो नामाचा ध्वनी तयार झाला, तयार झाला. लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या, एक लक्ष द्या. एक लक्ष, एक लक्ष दिलं, लक्ष दिलं. तिकडे जाऊ का इकडे येऊ, पुढे जाऊ का मागे येऊ, कोणी बोलणार नाही. पुढे जाऊ का मागे येऊ, पुढे गेल्यावर बोलणार काय, पुढे गेल्यावर बोलणार काय, पुढे नाही गेल्यावर तर बोलता येणार नाही. बोलणार मागं आल्यावर. हे जे ज्ञान आहे, तरी अवधान एकले तिथे, हे जे ज्ञान आहे. पुन्हा माघारी आल्यावर काय करणार, तरी अवधान एकले तिथे. अशी गंमत तुमच्याकडे आहे आत्ता या क्षणात. जाते ऐशी घडी पुन्हा नव्हे. तुम्हाला मिळाले घ्या, भरभरून घ्या. काय उघडले नाही कान,
कान काय उघडत नाही, मन काय टाळ्यावर येत नाही. हा ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानाची काय, ज्ञानच ज्ञान. ह्या फुकाट आहे, लुटारे फुकाट. नाही घ्यायचे, नका घेऊ बाबा. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. नाही घेतला आमचं काय तोटा जाणार. घेईल तो शिगा, न घेईल तो भिकार. श्रीमंत असला तरी भिकारी, नामापुढं भिकारी. नाम फुकटचे, घ्यायला सोपं आहे पण करायला सोपं आहे. सगळं म्हणायला सोपं आहे पण इकडं दुर्लक्ष, तिकडं काय करतो तपासला. असा भक्तीतला सोहळा पुन्हा पुन्हा बोलतो. आज श्वास चाललेला आहे, आज श्वास चाललेला आहे. तो श्वासाची धार तयार कर. सो हम खंडन आहे. सो म्हणत शेवटच्या म्हणत कुंभक तयार होतो. सो कुंभकामध्ये सो आणि मग तो सोडताना हम पुन्हा केवळ कुंभकामध्ये हम. नामाची धार, नामाची धार सहज आहे. सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास शिकवली. करुणी सायास शिकवली, प्रयत्नानं शिकवलं. सहज, जे सहज ते प्रयत्नानं शिकवलं पण टिकलं नाही. टिकलं नाही, टिकलं. बरं आहे, नाम चालतं. नाम तयार व्हायला लागले, सोडू नका. का सोडणार? होय, सोडणार का? सोडू नका. कळले मला. हा, तरी अवधा एक दिली, एक लक्ष द्या, एक लक्ष. तयार होते. करुणी सायास शिकवली. केलं जातं सायासन. का? मन बाहेर पडतं म्हणून सायासन. मन आत पडत असेल सायास नाही. आत पळायला लागलं मन. मन आत पळायला लागलं. धरा नाही धरा. तरी अवधान हे केले धरणार नाही. यारे लहान तो, याती जाती फलते न. कोणत्या जातीचे असं, धर्माचे असं, पंथाचे असं. त्याला इथे परमार्थात जात धर्म पंथ काय उपयोगाचे नाही. एक स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जाण पा. म्हणून वर्तता पापा संचारू नाही.
म्हणून वर्तता पापा संचारून नाही. स्वधर्म, जीवाचा स्वधर्म नामस्मरण तुम्ही करा, अगर नका करू, पण जीवाचा स्वधर्म या देहात आता प्रत्येकाचा चालू आहे. जीवाचा स्वधर्म नामस्मरण, त्यावर तरी अवधान एकले तिचे. असं सोळा नाही, मिळणार नाही. जोडी असा सोहळा मिळणार नाही. पहा, आनंदाची आनंदाच्या डोही आनंदाचा जिभेवर गोडाचा अमृत, नामामृत, नामापासून निर्माण होणार अमृत. तरी अवधान एकले तिचे. अशा भक्तीच्या सोहळ्यामध्ये आपण बसलोय. शुद्ध यारी यारी लहान थोर याची जाती बचेल. शुद्ध होऊन तारी, शुद्ध होऊन जा. पुन्हा नाही नरदेह, गेला मेला. काय मेला? गेला गेला. काम करता करता मेला. एक क्षण विचारी ज्याचे मन, त्याची महत्वाचे स्वये जळवणी जा. एक क्षण काय करू? एक क्षण पकडू का तुमच्याशी बोलू? काय करू? काय ठराव? काय पाळाव? या जाती ऐशी घडी पुन्हा नाही. एक हरी नाम, एक हरी हरिनामाचा झेंडा कसा आत गेला सो बाहेर आला. हम सो हम नामाचा ध्वनी आता सारखा चालू आहे. त्यावर तरी अवधान एकले तिचे. आता चालू आहे तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष. एवढं सोपं आहे. जनाबाई म्हणते, दळिता कांडिता आसने शयनी, खाताना पिताना झोपताना दळिता कांडिता नामाचा ध्वनी. आताही आपला आहे, पण आपलं लक्ष नाही. काय लक्ष नाही? द्या लक्ष नाही. एक लक्ष. एक लक्षाचा आनंद किती आहे? एक लक्ष म्हणजे पैसे नाही, एकच नाम. तरी अवधान एकले विजय. माऊली सांगतात, तरी अवधान एकले विजय. एक लक्ष द्या. एक अहो प्रपंच चाललेला आहे. तुम्ही तुमचा प्रपंच कोणी उचलून घेऊन जाणार नाही. काय बोलू नका, गप्पा मारू नका. एक लक्ष द्या. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. एक आता झालं एक लक्ष, पण सोडावं लागतं तुमच्यासाठी. एक लक्ष सोडावं लागतं.
काय आता असा सोहळा नाही कुठं. एक सोहळा एवढा इतका तुम्ही किती जण आहात तेवढ्यांना ऐकला सुटून गेला तरी सोहळा आहे. काय असा सोहळा चालू आहे बघा. जमते का एक लक्ष एक असा आता दोन्ही चालू झाले. बाहेर बी चालू झालं आत बी चालू झालं. यारी यारी लहान या अरे सोहळ्यात आलात नामाच्या ध्यानामध्ये आलात असं ध्यान पुढेही लागणार नाही. आता तुमचं ध्यान लागलं तरी तुम्हाला कळणार नाही. कळणार नाही. माया सुटत नाही. देवा तो बरे नाही केले पाठी लावलीशे माया. माया पाठीशी आली मग बाहेरच्या मायामध्ये रमला. ही सडक आली. आम्हाला सडक पाहिजे सगळं पाहिजे. देणारं घेणारं बोलले जातात केलं जातं घडलं जातं आपल्या आपल्या हातूनच. आपलीच माणसं आहेत कोण देशातली नाही. पण आता तो आपलीच माणसं आहे महाराष्ट्रात. तरी अवधान एकले दिले. आयशा लाभादू चुकला. या लाभाला जो चुकेल पुन्हा नाही मिळणार. हा क्षण पुन्हा मिळणार नाही. ऐका लक्षपूर्वक. ही जी घडी आहे या क्षणाची प्रत्येकाची तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष नामावर एक लक्ष. नामात सरिसाच हरी रिघे हृदया माता. तेने जाके अभ्यंतरी होय लगे शरीर. एक ब्रह्म नाम एक ब्रह्म नाम सर्वश्रेष्ठ आहे. पण इकडे लक्ष नाही तरी अवधान एकले दिजे. वळत तुमचं मन मोटारी सारखं पडते. थार 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 जाग्यावर काही थांबत नाही. नामाकडे काही येत नाही. काय करू काय करू.
सुविधा जमल का नाही जमल. आपल्या घरात जमेल, दुसऱ्याच्या घरात जमणार काय मालक. बसू का, सांभाळणार का. हा? संत सांभाळणं अवघड आहे. संत सांभाळणे अवघड आहे. त्यांच्या लहरी सगळ्या वेगळ्या असतात. त्या लहरीत कोणी उतरत नाही. उतरला तर चेंगारला, उतरला चेंगार, मग त्याचा उतार. पण चेंगरायला कोणी येत नाही. उतार नको म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयत्या आला घर पुसून. तुम्ही काय म्हणता, साठवणीचे रुजले जागे, देव न लगे, देव न लगे. नाही का, देव न लगे, देव न लगे. काय नको ना, पाहिजे का नको. आव बोला की राव पाहिजे ना, मग कर नामस्मरण. कर म्हटलं की जमणार नाही. आईचं कोण देते का. आमच्या डोक्यावर हात ठेवा. कोणी पाय पडलं एखाद्याच्या डोक्यावर ठेवलं, दुसरं म्हणतो आमच्या डोक्यावर ठेवा. नाही बारा वाजले. आता काय करता येणार. हे नितीन गणपत वाजे, त्यांची पत्नी मनीषा नितीन वाजे, त्यांची आई संजीवनी गणपत वाजे, नीलम महेंद्र खटाटे, शीतल बापूसाहेब चव्हाण बहीण, दोन बहिणी, आई, पत्नी, माला. एवढा यांनी 16 अंदा. नितीन गणपत वाजे. गायत्री यज्ञ 1 तास 20 मिनिटं झाला. गायत्री यज्ञाची पावर वाढलेली होती. 1 तास 20 मिनिटांमध्ये इतकी पावर वाढलेली होती की सांगता येत नाही, बोलता येत नाही. बोला एवढी पावर गायत्री यज्ञामध्ये तयार झालेली या वस्तू. तरी अवधान एक कधी दिजे एवढी वस्तू गायत्री यज्ञाने शुद्ध कसून या पाहावी. वरील रंगानं फुला, वरल्या रंगानं फुलला. वर रंगाला फुलायचं नाही. नका बाबांना बोलू नका, पुन्हा जाणारी घडी पुन्हा येणार नाही. म्हणून बाबांनो, केलेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या पांडुरंग चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव